सुंदर जबरदस्त टेस्टी अशी मटार कचोरी आपली इथे तयार झाली आहे। एक कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते। काय सुंदर आतलं आवरण तयार झालं आहे आणि बाहेरूनही कचोरी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी तयार झालेली आहे। कचोरीचा अतिशय चवीला भन्नाट असलेला मसाला कसा बनवायचा आणि वरचं आवरण जे इथे कुरकुरीत आणि खुसखुशीत कसं व्हायचं यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत, डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात आधी मी घेतले आहे इथे 2 कप ताजे मटार। आता हे मटार पाण्यामध्ये थोडे वाफवून घ्यायचे आहेत। यासाठी मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये 2 स्वच्छ धुतलेले मटार टाकून घेणार आहे। आता मटारचा हिरवा रंग कायम तसाच राहिला पाहिजे कचोरीमध्ये सुद्धा। यासाठी यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा साखर आणि थोडेसे मीठ। हे टाकल्याने वाटाण्याचा रंग म्हणजे आपले जे मटार आहेत ते तसेच हिरवेगार राहतात। यामुळे ही टिप्स नक्की वापरायची आहे। आता 5 मिनिटं मटार वाफवून घ्यायचे। खूप जास्त शिजवायची गरज नाही, अगदी पटकन शिजून तयार होतात। आता मी घेतले आहे कचोरीसाठी एक खास मसाला। त्यासाठी मी घेतले आहे बडीशोप, 2 लाल सुक्या मिरच्या, अख्खे धणे आणि मेथीदाणे। मेथीदाणे याच्यामध्ये नक्की घालायचे। 7 ते 8 दाणे मेथीचे दाणे यात खूप होतात। याचा फ्लेवर खूप छान याच्यामध्ये उतरतो। आता एकीकडे आपले मटारही छान वाफवून तयार झाले आहेत। एका बाउलमध्ये मी ते काढून घेतले आणि थंड होण्यासाठी मी त्याला आता साईडला ठेवून देते। आता आपण पाहूया कचोरीसाठी लागणारा आपली कचोरी चविष्ट होण्यासाठी जो सुके मसाले आपण धने, जिरे, लाल सुक्या मिरच्या हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। काळी मिरी पावडर माझ्याकडे पावडर आहे त्यामुळे मी याच्यात पावडर टाकून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये हा सगळा मसाला जाडसर वाटून घेतला आहे। खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, पावडर करायची नाही, जाडसर असा मिक्सरमध्ये याची भरड काढून घ्यायची, म्हणजे याचा फ्लेवर कचोरीमध्ये खूप छान उतरतो। आता मिक्सर जारमध्ये मी टाकणार आहे आपण वाफवलेले मटार। तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकता, पण मी इथे मिक्सरमध्ये पटकन होण्यासाठी वाटाणे टाकून घेतले आहेत। अद्रकचा तुकडा टाकला आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता हे मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घ्यायचे। आता मी गॅसवर ठेवले आहे पॅन आणि त्यात टाकले आहे थोडेसे तेल आणि आपण जे वाटाणे मिक्सरमध्ये फिरवून घेतले ते याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। आता एक 5 मिनिटासाठी हे मटार आपण तेलामध्ये परतून घ्यायचे। मटार छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मटार व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात टाकणार आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर पुन्हा मटार आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचे आणि यानंतर याच्यामध्ये आता जाणार आहे या स्टेपला आपण जो मसाला बनवला आहे सुका मसाला, तो याच्यामध्ये टाकून मसाला छान परतून घ्यायचा आहे। बारीक केलेला सर्व मसाला याच्यात मी आता टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा। मसाला छान व्यवस्थित 5 मिनिटासाठी परतून घ्यायचा। सर्व मसाले छान एकजीव होतील असे मिक्स करून घ्यायचे आणि यानंतर यामध्ये टाकणार आहे 4 छोटे चमचे बेसन। आता या स्टेपला बेसन खूप आवश्यक आहे, कारण बेसननी याला छान बाइंडिंग येते आणि चवही खूप छान उतरते कचोरीमध्ये। त्याच्यामुळे बेसन इथे या स्टेपला नक्की घालायचे। 4 चमचे मी बेसन इथे घेतले आहे। आता कमी गॅसवर कमी आचेवर बेसनचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। बेसनचा कच्चेपणा दूर झाला की गॅसची फ्लेम बंद करायची। पॅन इथे आपले तापलेलेच आहे। आता या स्टेपला मी इथे घालणार आहे अर्धा चमचा हळद। आधी सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यात आता टाकणार आहे अर्धा चमचा हळद। हळद टाकून झाली की याच्यात थोडीशी घेतली आहे लाल मिरची पावडर। खूप जास्त मसाले घालायची गरज नाही, ऑलरेडी आपण सर्व मसाले यात टाकलेले आहेत। आता टाकली आहे थोडीशी हळद आणि अगदी पाव चमचाभर लाल मिरची पावडर। हिरवी मिरची यात ऑलरेडी घातलेली आहे, त्याच्यामुळे लाल मिरची पावडर जास्त घालायची गरज नाही। अगदी पाव चमचा लाल मिरची पावडर यात मी टाकून सर्व मसाले मीठ टाकून आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता तयार झालेले मिश्रण गार करून घ्यायचे आणि गार झाल्यानंतर याचे गोळे तयार करून घ्यायचे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाहिजे तसे त्या आकारात गोळे तयार करून घ्यायचे आहेत।
कचोरी जर तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठे गोळे करायचे आणि मध्यम किंवा लहान करायचे असेल तर त्यानुसार तुम्ही गोळे आकार देऊ शकता. आता इथे मी घेतले आहे अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी घेतला आहे मैदा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त मैद्याची कचोरी बनवायची असेल तर फक्त मैदा घेतला तरी चालेल किंवा गव्हाची पिठाची करायची असेल तर गव्हाचेच पीठ घेतले तरी चालेल. आता यात घालायचे आहे चवीनुसार मीठ आणि क्रश केलेला ओवा. ओवा हातावर मी चोळून घेतला आहे आणि क्रश केला आहे आणि यात मी ओवा टाकून घेतला आहे. आता टाकला आहे चवीनुसार मीठ. ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो. आणि इथे मी टाकले आहे एक छोटा चमचाभर तेल. खूप जास्त यात तेल टाकायचे नाही, नाहीतर कचोरी तेलकट होते. आता हलकेसे थोडे थोडे करून पाणी टाकून यात मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पीठ छान मळून घेणार आहे. पीठ जवळजवळ 5 ते 10 मिनटं छान मळून घ्यायचे. पूर्ण पीठ मळायला मला जवळजवळ 10 मिनटं लागली आहेत. खूप जास्त वेळ पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी कचोरी आहे ती खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी होते. आता पीठ आपल्या इथे छान मळून तयार झाले आहे. याला मी 20 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे. आता 20 मिनटानंतर आपल्या कचोरीसाठी लागणारे पीठ छान तयार झाले आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पीठ छान पुन्हा एकदा असे मळून घ्यायचे. अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे म्हणजे आपली कचोरी आहे ती खूप छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तयार होईल. आता पिठाचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि जे मटरचे जे मिश्रण आपण तयार केले आहेत ते या कचोरीमध्ये सेट करायचे. त्याच्यासाठी मी आता अशा प्रकारे हातानेच प्रेस करून अशी पुरीच्या आकारात शेप देणार आहे आणि त्यामध्ये तयार मिश्रण आता मी टाकून घेतले. हलक्या हाताने मिश्रण प्रेस करत जायचे म्हणजे मसाला छान आतमध्ये दाबला जातो आणि मोदकाप्रमाणे वरती प्रेस करून वरचे तोंड दाबून घ्यायचे आणि वरचा जो गोळा असतो तो हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं जे बाइंडिंग असतं ते निघून जातं आणि कचोरीचा छान आकार तयार होतो. आता वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी थोडंसं काढून घेते आणि हलक्या हाताने कचोरी प्रेस करायची म्हणजे ती छान फुलते. खूप जास्त पातळ करायची नाही म्हणजे कचोरी आपली त्याच्याने फुलणार नाही. अगदी हलक्या हाताने मी प्रेस करून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे लाटून नाही घेतली आहे. हलक्या हातानेच प्रेस करून घेतली आणि खूप छान सुंदर कचोरी आपली इथे तयार झालेली आहे. आता अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या मी तयार करून घेणार आहे आणि कमी आचेवर मंद आचेवर छान खुसखुशीत अशा कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता आणखीन दुसरे एक कचोरी मी तयार करून घेते. त्याच्यासाठी अशी मी पुरी तयार केली आहे आणि मिश्रण त्यामध्ये टाकून चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने असं प्रेस करून घ्यायचं. चमच्याने छान मिश्रण आतमध्ये मसाला बसतो आणि छान कचोरी तयार होते म्हणून मी चमच्याने प्रेस करून घेतलं आणि आता मोदकाप्रमाणे कचोरी सेट करून घ्यायची आणि वरचं आवरण जे एक्स्ट्रा आहे ते काढून घेतलं आणि पुन्हा व्यवस्थित छान तसंच हाताने प्रेस करून कचोरी तयार करून घेतली. आता अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या मी तयार करून घेते. आता कचोऱ्या तळण्यासाठी गॅसवर मी ठेवणार आहे तेल. तेल आधी छान तापवून घ्यायचं आणि कचोऱ्या सोडण्याच्या आधी गॅसची फ्लेम अगदी मंद करून घ्यायची म्हणजे कचोरी आपली छान खुसखुशीत अशी तळली जाते. आता या कचोऱ्या मी तेलामध्ये सोडून घेते. सुरुवातीला मी फक्त 3 कचोऱ्या यामध्ये टाकणार आहे. नंतर म्हणजे तेल छान तापले की जास्त कचोऱ्या टाकल्या तरी चालतात. आधी सुरुवातीला 3च कचोऱ्या तळून घ्यायच्या. आता मंद आचेवर यात कचोऱ्या मी तळून घेणार आहे आणि या कचोऱ्यांचा जो वरचा भाग असतो त्याच्यावर हे गरम तेल ओतायचे म्हणजे कचोरी छान फुलते. 3 कचोऱ्यांवर मी हे गरम तेल टाकून घेणार आहे म्हणजे कचोऱ्या छान फुलतील. 1 मिनिटभर एका बाजूने तळून घ्यायचे आणि आता एक कचोरी मी आलटून पलटून बघते. 3 कचोऱ्या पलटून घेणार आहे. कचोरी अजून आपली पाहिजे तशी फ्राय झाली नाही. अजून कचोरी फ्राय व्हायला वेळ लागणार आहे. हळूहळू कचोरीचा रंग बदलतोय. आता लालसर रंग असा कचोरीला येऊ लागला आहे.
आता कचोऱ्या आपल्या हलक्याशा लालसर रंगात येऊ लागल्या आहे. छान रंग याला येऊ लागला आहे. कचोऱ्या छान लालसर रंगावर तळून झाल्या की या मी काढून घेणार आहे. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सोबत ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ही तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर, इंस्टाग्रामवर शेअर करू शकता. तुम्हाला जर A1 स्वप्नाज किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओ आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कचोरीसोबतच हिरव्या मिरच्या पण मी तळणार आहे. बाहेर स्टॉलवर जी कचोरी मिळते तिथे कचोरीसोबत मिरच्या दिल्या जातात. त्या मिरच्या खूप अप्रतिम लागतो. यासोबतच तुम्ही हिरवी चटणी किंवा लाल चटणी टोमॅटोसोबत ही कचोरी खाऊ शकता. खूप अप्रतिम लागते. हिरव्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. चॅनलवर जाऊन नक्की पहा. आता कचोरीला खूप छान सुंदर सोनेरी लालसर असा रंग येऊ लागला आहे. दोन्ही बाजूने आलटून पलटून मी छान कमी मंद आचेवर खुसखुशीत अशा कचोऱ्या तळून घेतल्या आहेत. आता या पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. कुठल्याही छोट्या पार्टीसाठी तुम्ही ही रेसिपी, ही कचोरी घरी बनवू शकता किंवा आता हळदी कुंकू केले जाते त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टार्टर रेसिपी म्हणून, स्नॅक्स म्हणून ही कचोरी बनवू शकता. खूप छान अप्रतिम कुरकुरीत खुसखुशीत आपली कचोरी इथे तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये मी या कचोऱ्या सर्व करून घेतल्या आहे. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा A1 स्वप्नाज किचन.